नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत क्रियापदाला एस किंवा ईएस किंवा आयईएस हा प्रत्यय कधी लागतो. क्रियापदाला साध्या वर्तमान काळात म्हणजेच सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये क्रियापदाला एस किंवा आयईएस किंवा ईएस असा प्रत्यय लागतो. ज्या क्रियापदाच्या शेवटी व्यंजन प्लस वाय असते त्या क्रियापदात वाय काढून आयईएस असा प्रत्यय लागतो. जसे की उदाहरणार्थ सिटी मधील वाय चा लोप होतो व सिटीज आयईएस असा प्रत्यय लागतो. आणि कॉपी मधील वाय चा लोप होऊन आयईएस असा प्रत्यय लागतो. जसं की वायच्या अगोदर एक व्यंजन आहे AEIOU हे 5 स्वर सोडून बाकी सर्व व्यंजन असतात. जसं की पी आणि टी हे व्यंजन आहेत, त्याच्यामुळे या वाय असून देखील क्रियापदाला आयईएस असा प्रत्यय लागतो. त्यानंतर आपण बघू, जर क्रियापदाच्या शेवटी स्वर प्लस वाय असेल तर क्रियापदाला आयएस प्रत्यय लागत नसून नुसता यस प्रत्यय लागतो. जसं की प्ले आहे तर वायचा लोप पण होत नाही आणि आयएस पण न लागता फक्त यस प्रत्यय असा लागतो. कीज असं होत असतं. त्यानंतर बघूत आपण की क्रियापदाला ईएस प्रत्यय केव्हा लागतो. जर क्रियापदाच्या शेवटी डबल एस, ओ, झेड, एक्स, CH, SH असे जर वर्ड्स आले असतील तर क्रियापदाला ईएस असा प्रत्यय लागतो. जसं की पास आहे, डबल एस प्रत्यय लागलाय म्हणून ईएस असा प्रत्यय लागतो. गो आहे, गोज होतं. वॉच आहे, वॉचेस होतं. फिक्स आहे, ईएस क्रियापदाला ईएस असा प्रत्यय लागत असतो. यानंतर आपण काही उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया की क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय केव्हा लागतो. जर सिंग्युलर नाऊन असेल, ही सी इट असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. पण जर आय असेल किंवा ही सी इट सोडून वी, यू, दे असेल तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. परत एकदा समजून घ्या. जर सिंग्युलर नाऊन असेल किंवा त्याऐवजी प्रोनाऊन आले असतील, ही सी इट, तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. जर अनेक वचन आले असतील किंवा वी, यू, दे हे प्रोनाऊन आले असतील तर क्रियापदाला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही. तर ही आपलं सर्वप्रथम पहिलं जे उदाहरण आहे, ही ऑलवेज कम बी स्कूल लेट. यामध्ये ही हे सर्वनाम आहे आणि हे एकवचनी असल्यामुळे आपल्या क्रियापदाला ईएस असा प्रत्यय लागतो. कमचं कम्स असं होतं. नंतरचं आपलं उदाहरण आहे सी ऑफन टेल लाईज. याचा म्हणजे सी हे सिंग्युलर नाऊन असल्यामुळे आपल्या क्रियापदाला ईएस असा प्रत्यय लागतो. सी ऑफन टेल्स लाईज. नंतर आपण पाहू, नंतरचं उदाहरण आहे रोहन नेव्हर विजिट आवर कॉलेज. रोहन पण एक सिंग्युलर नाऊन असल्यामुळे आपल्या क्रियापदाला एस प्रत्यय लागेल. इथे ईएस प्रत्यय लागणार नाही, फक्त एस प्रत्यय लागेल. रोहन नेव्हर विजिट्स आवर कॉलेज. त्यानंतर आपण बघू, माय हाऊस फेस ईस्ट. फेस जे आहे ते आपलं क्रियापद आहे. तर क्रियापदाला फेसला आपल्याला नुसता एस असा प्रत्यय लागेल, कारण माय हाऊस हे सिंग्युलर नाऊन आहे, त्याच्यामुळे क्रियापदाला एस प्रत्यय लागेल. नेहा अँड स्नेहा हे म्हणजे प्लुरल नाऊन आहे, अनेक वचनी आहे, त्याच्यामुळे गोला ईएस असा प्रत्यय लागेल. गोज होईल. नंतर नेहा अँड स्नेहा गोज टू स्कूल डेली. आय ऑफन विजिट मार्केट डे. यामध्ये आय सिंग्युलर आहे तरी पण आयला एस किंवा ईएस प्रत्यय लागत नाही, तर विजिटला विजिटच येईल. आय होप तुम्हाला समजा